नमस्कार शेतकरी मित्रांनो. परत एका आनंदाच्या बातमीसोबत परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या संदर्भातील जो शासकीय जी.आर. आहे, जो शासकीय जी.आर. आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमका हा शासन निर्णय काय म्हणतोय आणि हा जी.आर. कशा संदर्भातील आहे आणि शेतकऱ्यांना याचा कशा प्रकारे लाभ होणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रस्तावना याची अशी आहे की सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे ती घोषित करण्यात आली आहे. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य सरकारची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची जी भर आहे ती भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवण्यास शासन निर्णयातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनिरीक्षण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 मधील येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जवळपास 1720 कोटी इतका जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता. याच अंतर्गत जो दुसरा हप्ता आहे त्यासाठी ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जवळपास 1792 कोटी इतका जो निधी आहे तो उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तो वितरित करण्यासाठी डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी रुपये इतका जो निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता. अशा प्रकारे एकूण 5512 कोटी इतका जो निधी आहे तो आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे. आणि आता गोष्ट येते ती राहिलेल्या चौथ्या हप्त्याची. तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे तो आता कधी जमा होणार आहे. तर मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2041.25 कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम 20.41 कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम 2061.66 कोटी इतका जो निधी आहे तो महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेअंतर्गत वितरित करण्यासाठी जो शासन निर्णय आहे तो जारी केलेला आहे. या अंतर्गतच आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2041.25 कोटी इतका जो निधी आहे तो वितरित करण्यास योजनेच्या अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 2020.41 कोटी असा एकूण 2061.66 कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने आता मंजुरी दिलेली आहे.